आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी चमचमीत छोले आणि टम्म फुगलेले भटुरेंची रेसिपी। असे टम्म फुगलेले भटुरे कसे बनवायचे व छान छोले कसे बनवायचे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। सर्वप्रथम मी इथे भटुरेंची प्रिपरेशन करून घेते आहे। त्यासाठी मी इथे 2 वाटी मैदा घेतला आहे। त्यात मी ॲड करते आहे चवीनुसार मीठ, 1 चमचा पिठी साखर ॲड करते आहे। त्यानंतर मी ते ॲड करते आहे अर्धी वाटी बारीक रवा। रव्यामुळे छान असे कुरकुरीत असे भटुरे होतात आणि छान फुगतातही। मी अर्धा चमचा इथे बेकिंग पावडर ॲड केली आहे। अर्धी वाटी दही ॲड केलं आहे। 2 चमचे मी इथे खायचं तेल घेतलं आहे, कच्चं तेल आहे हे। आता हे सर्व साहित्य मी असेच मिक्स करून घेणार आहे। हे बघा, असं करून झाले आहे। आता मी याच्यात लागेल तसं पाणी टाकणार आहे आणि एक सॉफ्ट असा पिठाचा गोळा मळून घेणार आहे। खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचा नाही, आपल्याला सॉफ्ट करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपलं हे भटुऱ्यांचं पीठ इथे मळून झालं आहे। आता आपण याला 1 तासासाठी बाजूला ठेवून देऊया। आता 1 रात्र आधी मी इथे 1 वाटी छोले पाण्यात भिजत ठेवले होते, जेणेकरून ते व्यवस्थित भिजतील। आता मी याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि ते कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत। कुकरमध्ये मी घालते आहे 1 चमचा मी चहा पावडरचं पाणी केलं आहे। त्याच्यामध्ये खडे मसाले ॲड करते आहे। लवंग आहे 3-4, दालचिनी आहे आणि 2 मोठे विलायची, 1 छोटी विलायची ॲड केली आहे। आता कुकरमध्ये मी पाणी घालते आहे छोले शिजवण्यासाठी। छोले भिजतील एवढं पाणी ॲड केलं आहे। थोडं मीठही ॲड करते आहे मी, जेणेकरून छान चव येईल छोलेला। व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता याच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। छोले शिजताय तोपर्यंत मी इथे ग्रेव्ही तयार करणार आहे। त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे आणि 1 मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे आणि याची व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेणार आहे। अशा प्रकारे करायची आपल्याला। छोलेंच्या ग्रेव्हीसाठी मी इथे कोरडे मसाले घेतले आहे। 1 चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतला आहे। 1 चमचा मी इथे जिरे घेतले आहे। अर्धा चमचा हळद घेतली आहे। 1 चमचा मी इथे धना पावडर घेतली आहे। 2 चमचा मी इथे छोले मसाला घेतला आहे आणि 1 चमचा मी इथे कसुरी मेथी घेतली आहे आणि 1 तेजपान लागणार आहे आपल्याला। छोले आपले इथे शिजून तयार आहे। मी याच्यातलं पाणी वेगळं करून ठेवलं आहे, ते आपल्याला नंतर लागणार आहे। हे बघा, छोले व्यवस्थित शिजले आहे 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये। छोले शिजवताना मी जे खडे मसाले ॲड केले आहे ते मी आता काढून घेतले आहे। आता फोडणीसाठी मी एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे। त्यात मी ॲड केलं आहे 1 तेजपान। त्यानंतर मी ते ॲड करते आहे जिरे। त्यानंतर मी ते ॲड करते आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आता आलं लसूण पेस्ट आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून त्याचा सगळा जो उग्र वास असतो तो निघून जाईल आणि छान फ्राय पण होईल। आता मी ते ॲड करते आहे जो आपण मसाला तयार केला होता ग्रेव्हीसाठी, त्यालाही व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत। हे बघा, छान तेल सुटलं आहे ग्रेव्हीला। आता इथे कोरडे मसाले ॲड करू आपण, जे मी आधी दाखवले होते। त्यालाही व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून आपले कोरडे मसाले व्यवस्थित भाजले जातील। आता जे मी आधी छोले शिजवले होते त्याच्यातले 1-2 चमचे मी छोले काढून घेतले होते आणि आता ते मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे अशा प्रकारे। मसाला आपला छान भाजला आहे, तेलही सुटलं आहे। आता जी आपण पेस्ट केली होती छोलेंची ती आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण, जेणेकरून छान ग्रेव्हीला थिकनेस येईल। आता सर्व मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे। आता मी याच्यात ॲड करते आहे छोले। त्याला पण आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये। आता मी त्यात ॲड करते आहे जे छोले शिजवताना पाणी वापरलं होतं आपण, ते पाणी मी ॲड करते आहे। तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे, थिक किंवा पातळ, त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा। मला थोडी थिक ग्रेव्ही हवी होती, त्यामुळे मी त्यानुसार पाणी घातलं आहे। आता मी ॲड केलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ। झाकण ठेवून आपण याची व्यवस्थित वाफ काढून घेणार आहोत। हे बघा, किती छान तेल सुटलं आहे ग्रेव्हीला। ग्रेव्ही अगदी तयार आहे। वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया, जेणे मस्त छान चव येईल अशी। आधी आपण मीठ ॲड केलं होतं, त्यानुसार तुम्ही इथे मीठ ॲड करायचं आहे। छोलेंना आपण वरतून फोडणी देणार आहे, त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला लसूण, उभे चिरलेले अद्रकचे काप आणि हिरवी मिरची घेतली आहे। सर्वात आधी मी तेलामध्ये इथे
लसूण ॲड केला आहे। लसणानंतर मी असे उभी चिरलेले अद्रक ॲड करते आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही द्या किंवा ही स्टेप तुम्ही स्किपही करू शकता। आता मी ते ॲड केले आहे हिरवी मिरची, व्यवस्थित आपण इथे परतून घेणार आहोत याला। आता ही फोडणी तयार झाली आहे। ही फोडणी आता आपण छोलेच्या ग्रेव्हीवर टाकूया आणि एक वाफ काढली का आपले छोले इथे अगदी रेडी आहे खाण्यासाठी। आता आपण भटुरेंची तयारी करून घेऊया। हे बघा ग्रेव्ही तयार झाली आहे। आता भटुरेंची तयारी करून घेऊया। भटुरेंचं पीठही छान व्यवस्थित भिजलं आहे। आता आपण याचे व्यवस्थित छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। हे बघा असे चपातीसाठी करतो ना त्या आकाराचे मी ते गोळे तयार केले आहे। आणि इथे पीठ नाही लावायचं आपल्याला, तेल लावून इथे लाटायचं आणि अगदी एकसारखं लाटायचं, खूप पातळ करायचं नाही आपल्याला। हे बघा मी इथे दाखवते ना व्हिडिओप्रमाणे, अगदी तसेच करायचे आपल्याला आणि असे हाताने उचलून आपल्याला तेलामध्ये टाकायचे जेणेकरून छान फुलतील हे। भटुरे तळताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल अगदी कडकडीत तापलेलं पाहिजे, तरच आपले भटुरे फुलतील व्यवस्थित। हे बघा मी इथे दाखवते आहे, अशा पद्धतीने तेलामध्ये सोडायचे आपल्याला भटुरे आणि खालचं तेल असं व्यवस्थित वरती टाकायचं जेणेकरून भटुरे हे बघा लगेच फुगायला लागतात। हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात किती पटकन छान असा भटुरा फुलला आहे। त्याला आता आपण उलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित त्याला आपण तळून घेणार आहोत। टम्म फुगलेला भटुराही रेडी आहे आणि आपले छोलेही रेडी आहे खाण्यासाठी। सर्व करून घेऊया आपण प्लेटमध्ये। छान चमचमीत असे छोले, त्यासोबत कांदा आणि लिंबूही घ्यायचं आणि असे टम्म फुगलेले भटुरे किती छान तयार झाले बघा सगळं। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। मी तुम्हाला इथे एक भटुरा असा फोडून दाखवते। हे बघा किती छान, किती वेळपर्यंत हा भटुरा फुललेला आहे। तर भेटूया आपण एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।